नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण आज भेटणार आहोत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद, अनेक खात्यांची मंत्रिपदं, महाराष्ट्र विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद, अशा विविध पदावर काम केलेले, महाराष्ट्राच्या राजकारणात 3.5 दशके सक्रियपणे आपल्या कार्यकर्तृत्वानं ठसा उमटवणारे अजितदादा पवार यांना. अजितदादा पवार यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या राजकारणात येण्याच्या आधीच्या प्रवासाबद्दल. म्हणजे अजितदादा राजकारणाबद्दल खूप बोलले आहेत, राजकारणाबद्दलची त्यांची मतं खूप प्रसिद्ध झालेली आहेत, पण त्यांचा जो सुरुवातीचा प्रवास होता त्या संदर्भात खूप कुतूहल आहे लोकांना आणि तो जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. मी पहिला प्रश्न असे विचारेन की काटेवाडीच्या शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवार यांच्या कुटुंबातले तुम्ही एक कर्तबगार सदस्य आहात. म्हणजे तुमचे अनेक काका आत्या ही सगळी आपापल्या कामानं मोठी झालेली माणसं आहेत, ते सगळे राज्याला माहिती आहेत. पण तरीसुद्धा शरद पवार साहेब आणि तुम्ही राजकारणात असल्यामुळं महाराष्ट्रात आणि देशात सर्वात जास्त लोकप्रिय आहात. शारदाबाईंच्या संदर्भात पवारसाहेबांनी खूप लिहिलेलं आहे, वेळोवेळी ते बोललेले आहेत, किंवा शारदाबाईंच्या संदर्भात स्वतंत्र पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याच पद्धतीनं आप्पासाहेब असतील, प्रतापराव पवार असतील, यांच्या संदर्भातही वेळोवेळी काही लेखन प्रसिद्ध झालं आहे किंवा त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. तर अशा एका मोठ्या पवार कुटुंबाचा भाग तुम्ही असताना या कुटुंबाचं सदस्य म्हणून या आपल्या एकूण कुटुंबाकडे तुम्ही कसे बघता? अजित पवार म्हणून तुम्ही कसं बघता? काय झालं, आम्ही लहानाचे मोठे काटेवाडीमध्ये आमचं बालपण गेलं आणि बारामतीमध्ये आमचं बालपण गेलं. बारामतीमध्ये 1ली-पासून 10वीपर्यंत मी शिक्षणाच्या करता बालविकास मंदिर आणि MS हायस्कूलमध्ये होतो. आणि सुट्टी असेल त्यावेळेस गावाकडं म्हणजे शेतावर आईवडील राहायचे. आम्ही त्यांना तात्यासाहेब म्हणायचो, आईला आईच म्हणतो. तात्यासाहेब हयात नाही आहेत, आई आमची आहे, वयवर्ष तिचं 85 आहे. आणि त्या सगळ्या पवार परिवाराची शेती आधी आजी आजोबा बघायचे, नंतर माझे वडील आणि आई बघायला लागले. आणि बाकीचे सगळे आपल्या आपल्या वेगवेगळ्या व्यवसायामध्ये. आजी आजोबांनी एक गोष्ट केली, सुरुवातीपासून त्यांचे मोठे चिरंजीव म्हणजे स्वर्गीय वसंतराव पवार हे वकील व्यवसायात, मग त्यांनी वकिली बघायची. त्याच्यानंतर अप्पास काका त्यांनी ॲग्रिकल्चरचं शिक्षण पूर्ण केलं, मग ते साखर कारखानदारीमध्ये तिकडं त्यांनी स्वतःला झोकून दिलं आणि ती जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये जे आमचे काका बाळासाहेब पवार बाळकाका हे परदेशामध्ये निघून गेले, ते इंजिनियर झाले, परदेशात गेले. बापूसाहेब पवार आज हयात नाहीत, परंतु ते डिप्लोमा झाले आणि डिप्लोमा होऊन ते परदेशातनं आल्यावर त्यांनी फाउंड्री काढली आणि अजय मेटाके भारत फाउंड्री असं एक चांगल्या पद्धतीनं त्यांनी इंडस्ट्रीमध्ये नाव कमवलं. त्याच्यानंतर त्यांच्याचबरोबर प्रताप काका काम करायला लागले. प्रताप काकांनी पुढं ती जबाबदारी अतिशय यशस्वीपणे पार पाडली आणि त्या सकाळ उद्योग समूहाचे ते प्रमुख झाले. आणि ते पण त्यांनी कशा पद्धतीनं वृत्तपत्र पण चालवू शकतात आणि आज अनेक वेगवेगळ्या संस्थांशी त्यांचा संबंध येतो, ती जबाबदारी ते पार पाडत आहेत. त्याच्यामध्ये माझे वडील होते, ते शेतीची जबाबदारी पार पाडत होते. अशी सगळी भावंडं, 4 आत्या आहेत, त्या 4 आत्या वेगवेगळ्या ठिकाणी, एक जगतापांना दिलेली आहे, एक एन.डी. पाटलांच्या घरात दिलेली आहे, एक जगदानेंच्या घरात, एक सासणेंच्या घरात, असा हा सगळा परिवार. आणि ह्या परिवारामध्ये काम करत असताना आम्ही सगळेच अनेक जण एकत्रच लहानाचे मोठे झालो. त्याच्यामुळं तशी आमची म्हणायला गेले तर एकत्र फॅमिली, म्हणायला गेले तर सण वार सगळेजण एकत्र साजरे करणं, एकत्र जमणं, सुट्टीला एकत्र जमणं. मात्र व्यवसाय म्हटलं तर प्रत्येकाचे वेगवेगळे प्रकारचे व्यवसाय, प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीनं त्याच्या संदर्भामध्ये त्यांचं निर्णय घेण्याची मोकळीक. आणि या सगळ्यामध्ये आम्ही लहानाचे मोठे होत असताना हायस्कूल, कॉलेज किंवा तुमचं प्राथमिक शाळा हे शिक्षण घेत असताना बहुतेक आम्ही मुलं आमच्या ज्या ह्यांची काकांची नावं घेतली त्या सगळ्यांची मुलं एकमेकाकडे शिकायला असायचे. म्हणजे बारामतीहून पुण्यात आल्यानंतर काही प्रताप काकांकडं, काही बापूसाहेब काकांच्याकडं, मुंबईला आल्यानंतर काही पवारसाहेबांच्याकडं, असं वेगवेगळ्या काका लोकांच्याकडं शिक्षण झालं. आणि त्या पद्धतीनं एकत्र परिवारानं आमच्यात आबाबाई म्हणजे माझे आजोबा आबा त्यांना म्हणायचे सगळे, बाई म्हणजे आमच्या आजी, त्यांना सगळं
परिसर बाईच नावाने ओळखायचा. म्हणजे त्यांची मुलं पण त्यांना बाईच म्हणायचे, त्यांचे नातवंड बाईच म्हणायचे, जनताही बाईच म्हणायचे, नातेवाईक पण बाईच म्हणायचे आणि आबांना सगळेजण आबाच म्हणायचे. अशा पद्धतीनं आबाबाई आमचे. आणि त्यांचं त्या काळातलं काम, त्यांनी त्यांच्या मुलामुलींच्यावर केलेले संस्कार, अभ्यासाला दिलेलं महत्त्व, शिक्षण सगळ्यांनी पूर्ण करूनच पुढं त्यांची वाटचाल चालू ठेवायची. जे काही व्यवसाय करायचे असतील तर ते व्यवसाय हे लहानपणापासून आम्ही बघत आलेलं असल्यामुळं साधारण ते संस्कार आम्हा लोकांच्यावर झाले आणि त्याच्यातनंच आम्ही लहानाचे मोठे झालो. आमच्याकडं लोक साहेबांना भेटायला, आबाबाईंना भेटायला यायची, वडिलांना भेटायला यायची, अप्पासाहेब काकांना भेटायला यायची. मग आल्यानंतर ते कसे बोलतायत, कसे त्यांची कामं करतायत, कसं त्यांना मार्गदर्शन करतायत. आणि एक बघितलेलं आहे सगळ्या आमच्या परिवारामध्ये, जी जबाबदारी घ्यायची ती जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडायची, ती अर्धवट सोडायची नाही. परंतु ती धसा म्हणजे एखादं घेतलेलं काम हे धसाच लावायचं. ते त्याच्याकरता वाटेल ते किंमत मोजायची वेळ आली तरी चालेल, परंतु ते पूर्णत्वाला द्यायचं. अशा प्रकारे साधारण आबाबाईंचा कल असायचा. आणि तशाच पद्धतीनं त्यांची मुलं, त्यांच्या मुली, त्यांचाही आम्ही काळ पाहिला, त्यांची कामाची पद्धत बघितली. आणि नंतर आमची तिसरी पिढी आली, आमचंही तशाच पद्धतीनं मग आम्ही स्वतःला घडवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात कितपत घडलो का नाही घडलो हे आपण किंवा जनतेने ठरवायचं. तुमच्या काळातली गावातली किंवा परिसरातली आर्थिक सामाजिक परिस्थिती कशी होती? अतिशय सोसो होती, कारण तो काळ फार पूर्वीचा काळ होता. 1967 ते 1975चा काळ मी तुम्हाला सांगतो. त्या काळामध्ये आत्ता जे काही आमूलाग्र बदल झालेले दिसत आहेत, सोशल मीडिया, एकंदरीतच शिक्षणाच्याबद्दल झालेल्या सुविधा, म्हणजे आमच्या लहानपणी तर आमच्या बारामतीमध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा देखील नव्हती. ती आमच्याकडे इंग्रजी माध्यमाची शाळा साधारण 75ला निघाली. म्हणजे ह्या सगळ्या त्या गोष्टी आहेत. आणि त्यावेळेस साहजिकच आमच्या बारामतीमध्ये छत्रपती, माळेगाव, सोमेश्वर 3 सहकारी साखर कारखाने. ह्या 3 सहकारी साखर कारखान्यामध्ये लोकांचा ऊस जायचा आणि त्या लोकांच्या ऊसाचं पेमेंट झालं तरच बाजारपेठेमध्ये थोडा उठाव यायचा, नाहीतर तोपर्यंत दुधाचा धंदा नव्हता. आत्ता जो मोठ्या प्रमाणावर वाढलेला तुम्हाला पाहायला मिळतो. हॉर्टिकल्चर इतकं मोठ्या प्रमाणावर नव्हतं. आता का वाढलं तर रोजगार हमी योजनेशी निगडीत हॉर्टिकल्चरची योजना ज्यावेळेस पवारसाहेबांनी राबवली आणि नंतर ती राष्ट्रीय फलोत्पादन योजना म्हणून पण राबवली, त्याच्यामुळं आता ती मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रसार झालेला आहे. त्याचबरोबर आज पाण्याची उपलब्धता जेवढी आहे, पूर्वी आमच्याकडं ड्राय एरिया जास्त होता. त्याच्यामुळं आमच्या लहानपणी आमच्याकडे 63च गावं होती बारामतीमध्ये. 21 गावं बागायती, 42 गावं जिरायती, असं 63 गावांचं कार्यक्षेत्र. 21 गावं बागायती ही पूर्णपणे नीरा डावा कालव्यावर अवलंबून असणारी. नीरा डाव्या कालव्यावर 2च धरणं, भाटगर आणि वीर. भाटगर आणि वीर भरलं तर नीरा डावा कालवा चांगला चालणार. तिकडं फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला, तिकडं पंढरपूर नाही, सांगोला, तिकडं जाणारा उजवा कालवा चांगला चालणार. आणि त्याच्यातनं काही प्रमाणामध्ये आलेली सुबत्ता, पण ती सुबत्ता अतिशय मर्यादित. त्यावेळेस नंतर मग पवारसाहेबांनी, अप्पासाहेब काकांनी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट स्थापन केला, विद्या प्रतिष्ठान स्थापन केलं. विद्या प्रतिष्ठान शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार व्हावा, सुविधा व्हाव्यात त्याकरता ते निर्माण केलं. आणि आपलं आपल्या कृषी विकास प्रतिष्ठान शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग, कशा प्रकारे ठिबक असलं पाहिजे, पाट पद्धत म्हणजे काय, मडक्याला चिंधी लावून ते ठिपका पद्धत म्हणजे काय, मायक्रो स्प्रिंकलर म्हणजे काय, स्प्रिंकलर म्हणजे काय, मग लॅटरल आल्या, असे अनेक जे आमूलाग्र बदल होत गेले. त्याचे सातत्याने प्रात्यक्षिकं ठेवणं, त्याच्या सातत्याने मेळावे घेणं, परिसंवाद घेणं, दुधाचे पोल्ट्रीचे परिसंवाद घेणं, तो व्यवसाय कसा करणं, मग हॉर्टिकल्चरच्या बद्दल मार्केटिंग कसं करायचं, कुठल्या फळांना मार्केट आहे, मग द्राक्ष, मग डाळिंब. मधल्या काळात बोर पण होतं, पण बोर एवढं चाललं नाही, पण तो सुंदरपैकी मार्केट खेचेल अशा प्रकारची कुठली द्राक्ष,
मग तिथं आमची ग्रेप इंडस्ट्री आहे, त्या ग्रेप इंडस्ट्रीला कोणती द्राक्ष चालतात. सुरुवातीला बेंगलोर, सिलेक्शन 7, अनाबेशाही अशी द्राक्ष लावली जायची. नंतर बेंगलोर, मग नंतर अजून मग त्याच्यात बदल झाला. तासे गणेश आलं, सोनाका आलं, असे काळी साहेबी काही काळ होती. असे वेगवेगळ्या पद्धतीचे बदल होत गेले आणि मग ह्याच्यातनं शेतकऱ्यांना 2 पैसे मिळायला लागले. मग आमची बाजारपेठ, मग आर्थिक सुबत्ता नांदायला लागली. मग इरिगेशन वाढायला लागलं, बंधारे व्हायला लागले. कोल्हापूर टाईपचे बंधारे उजव्या नीरा नदीवर झाले, करा नदीवर झाले. करा नदीचं पूर्ण पावसावर अवलंबून राहायचं, पण नीरा नदीला जरा बरं पाणी राहायचं, आजही राहतं आहे. आणि मग त्याच्यातनं उपसा सिंचन योजना झाल्या, जराई उपसा सिंचन योजना, शिरसाई उपसा सिंचन योजना, नंतर पुरंदर उपसा सिंचन योजना. मी राजकारणात आल्यानंतर त्याला मी गती देण्याचा प्रयत्न केला. अशा या सगळ्या गोष्टीनं आमच्या इथं सुबत्ता शिक्षणाच्या सोयी झाल्या. पूर्वी बारामतीतली मुलं शिक्षणाच्या करता बऱ्याचदा पुण्याला जायची, आजूबाजूच्या भागात जायची, बेळगावला जायची, तिकडं कर्नाटकामध्ये जायची, अशा वेगवेगळ्या भागामध्ये जायची. आणि त्यामुळं मुलींना विशेषतः बाहेर पाठवलं जायचं नाही. म्हणून आता मात्र बारामतीमध्ये KG to PGच्या अनेक संस्था आहेत. आणि तुम्हाला मराठी मीडियममध्ये जायचं असेल, इंग्लिश मीडियम, CBSE, SSC, IB, कुठलंही शिक्षण पाहिजे असेल तर ते आता तिथं उपलब्ध आहे. तिथं मेडिकल कॉलेज नव्हतं, ते आता मेडिकल कॉलेज झालेलं आहे. तिथं आयुर्वेदिक कॉलेज नव्हतं, तेही यंदापासून सुरू झालेलं आहे. तिथं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, इनोव्हेशन सेंटर, इन्क्युबेशन सेंटर, ॲग्रिकल्चर कॉलेज, तुमचं लॉ कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेजचे सगळ्या फॅकल्टीज, आर्किटेक्चर कॉलेज, D.Ed, B.Ed, M.Ed, असे सगळे प्रकारचं शिक्षण हे तिथं मिळायला लागलं. कृषी विज्ञान केंद्र अतिशय उत्तम पद्धतीनं तिथं चालवलं जातं. ह्या सगळे आमूलाग्र बदल झाल्यामुळं मात्र आता आर्थिक सुबत्ता आणि तिथलं राहणीमान बदललं, लोकांचं डेव्हलपमेंट झालेली आहे. रस्त्याचे सुधारणा होत आहेत, रिंग रोड होत आहेत, उद्यानं होत आहेत, क्रीडांगणं झालेली आहेत, अजून काही होत आहेत. स्वच्छतेला महत्त्व देतो आहे आम्ही, झाडं लावतो आहे. वेगवेगळ्या आणखीन काही मुलांना, मुलींना, ज्येष्ठांना आकर्षित होतील अशा काही सुविधा आम्ही देतो आहे. असंच ते सगळं चाललेलं आहे. पुन्हा आपण शारदाबाई पवारांच्याकडं येऊ. म्हणजे पवारसाहेबांनी सगळं म्हणजे बऱ्याचदा खूप सांगितले, त्यांच्या आयुष्यावर एकूण प्रभाव सगळा आहे तो बाईंचा आहे, म्हणजे शारदाबाईंचा आहे. तर तुम्ही नातू म्हणून, अनेक त्यांची नातवंड असताना सुद्धा तुम्ही नातू म्हणून तुमचे आणि बाईंचे जे जिव्हाळ संबंध होते ते कसे होते? बाईंना जेवढी नातवंड होती, त्यांची मुलं मुली आणि त्यांना झालेली मुलं मुली म्हणजे बाईंची नातवंड, त्याच्यामध्ये माझं नशीब चांगलं. सगळ्यात मुलांच्यामध्ये जर बाईंचं कोण लाडकं नातवंड होतं तर ते अजित होतं मुलांच्यामध्ये. मुलींच्यामध्ये माझी मोठी बहीण विजया होती, नंतर सुप्रिया, आमच्यानंतर बऱ्याच वर्षांनी सुप्रिया झाली, कारण माझा 59चा जन्म, सुप्रियाचा 69चा जन्म, असं. त्याच्यामुळं आम्ही लोक म्हणजे नातवंड लाडके असल्यामुळं आम्हाला तिथं म्हणजे जिथं शिस्त असली पाहिजे तिथं शिस्तही असायची. म्हणजे उगीच लाडका आहे म्हणून कसंही वागून पण चालायचं नाही. पण इतरांच्या पेक्षा जरा झुकतं माप सगळ्या बाबतीमध्ये जास्तीचं तुम्हाला मिळायचं. हां, त्याच्यामुळं कुठल्या खेळायच्या करता खेळलं तरी ते समजून घ्यायच्या, मान्य करायच्या. आम्ही त्या काळात खेळ म्हणजे विट्टी दांडू, भोवरा, पतंग, सुरपाट्या, लगोर, हे क्रिकेट, अशा प्रकारचे खेळ आमच्या काळामध्ये चालायचे. कबड्डी, खो खो आणि हे सगळे खेळ चालायचे. गोट्या, तर त्याच्यामध्ये जिंकल्यानंतर गोट्या पण माझ्या कुठं असायच्या तर त्या आजींच्याकडं असायच्या. किंवा काही खायला पण काही पाहिजे असेल तर आजींच्या जवळ असायचं, ते मला अधिक हक्काने मिळायचं. पण आज मी विचार करतो तर ते चुकीचं आहे, कारण माझीच भावंड
मला माझे लाड चालायचे, इतरांना थोडंसं ते वेगळं ट्रीट केलं जायचं, हे असं नसावं. मग त्याचा लहान मुलांच्या मनावर त्याचा परिणाम होतो. शेवटी घरातल्यांनी कुणी पण मुलांना मुलींना घरामध्ये वाढवताना, संस्कार करताना, त्यांच्यावर प्रेम करताना एवढा भेदभाव कुणी करू नये असं मला वाटतं. बाई तुम्हाला आजी म्हणून, पण त्यांचं आधीच लोकल बोर्डातलं काम अनेक वर्ष त्यांनी याचा प्रभाव असा लोकल त्यांच्या बोर्डातलं काम मला माहिती तुम्ही नव्हतं, माहिती नाही तेव्हा तेच की आमचा तुमच्या जन्मानंतरचा आहे. जन्म झालेला नव्हता. आम्ही ज्यावेळेस बाईंचा जन्म जर बघितला तर 1912चा जर धरला त्याच्यात नाही, ते 37 ते नंतर लोकल बोर्डावर होत्या, 37 ते 52 वगैरे असा काळ. आम्ही साधारण 75च्या पुढं गोष्टी आम्हाला कळायला लागल्या. हां. त्याच्यावर 75ला बाई तशा गेल्या ह्या 1900 साधारण 75च्या दरम्यानच म्हणजे गेल्या. हां, साहेब इकडे साहेबांच्याकडे मंत्री असताना यायच्या असायच्या मंत्रिपद त्या. असताना यायच्या. गेल्या. आणि त्यांना ती कावी झाली, ती पोटात उतरली आणि त्याच्यामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं. आणि आजोबा 78ला गेले ऑक्टोबरमध्ये, आणि वडील मात्र 78 जानेवारीमध्ये गेले. असं तो थोडंसं ते 2-3 वर्ष आमच्या दृष्टीनं फार अडचणीची गेली. फार ज्यांच्यावर आमचं संपूर्ण घराचं सगळं अवलंबून होतं, तीच जीवाभावाची माणसं किंवा ज्यांनी आमच्यावर संस्कार केले तीच माणसं गेली. त्याच्यात थोडंसं आम्हाला एक भावनिक आम्ही तिथं थोडं खचलो म्हणा किंवा असं. नाही, एका एक पाठोपाठ सलग आघात म्हटल्यानंतर ते आणि मग त्याच्यानंतरच्या काळामध्ये मात्र लहानपणी आम्ही बाईंचं त्या सगळ्या गोष्टी बघायचो. बाई कशा सगळ्यांना, बाईंचा एक दरारा होता पहिल्यापासून, आजोबांच्या पेक्षा बाईंचा एक दरारा होता. आणि बाईंना थोडे सगळेजण घाबरून असायचे. म्हणजे बाईंचा मूड बघून, रागरंग बघूनच सगळेजण हे करायचे. आणि त्या पद्धतीनं त्यांची पण प्रत्येक गोष्टीमध्ये कष्ट घेण्याची फार तयारी असायची. ते साधारण लहानपणापासून बघत असल्यामुळं आम्हाला त्या गोष्टीची थोडी सवय व्हायला मदत झाली. आता तुमच्या कुटुंबाबद्दल म्हणजे अनंतराव पवार आणि आशाताई, या तुमच्या कुटुंबाबद्दल काय सांगाल तुम्ही? ओव्हरऑल तुम्ही भावंड आणि तुमचं कुटुंब. आम्ही भावंड सगळीजण अतिशय, आज देखील प्रत्येकाची लग्न झालीत, प्रत्येकांना मुलं झालीत, प्रत्येकाची आता काहींना जावई आलेत, काहींना म्हणजे ज्या सुना आल्यात. म्हणजे माझी धाकटी बहीण आहे, तिला सून आली. माझी मोठी बहीण विजया पाटील, नीताला सून आली. विजया पाटलांना 2 जावई आलेत. माझा श्रीनिवास धाकटा भाऊ आहेत, त्याला जावई आलेला आहे, म्हणजे आमची मिथिला म्हणून आमची मुलगी, तिला. त्याच्यानंतर बाकीच्या मुलांची लग्न व्हायची, त्याच्यावर अजून 3 सुना घरामध्ये येणं बाकी आहे. बाकीच्या म्हणजे रोहितचं लग्न झाल्यावर तिथं सून आलेली आहे, तिथं नातवंड झालेली आहे. इतरांच्या पण बाकीच्या बहिणींची मुलं मुली यांची लग्न झालेली आहे, तिथंही नातवंड वगैरे झालेली आहेत, आलेली आहेत. आणि ह्या पद्धतीनं सगळं चाललेलं आहे. आम्ही सगळे भावंड कधी ना कधी वर्षभरात साधारण अनेकदा एकत्र भेटण्याचा प्रयत्न करतो. आईच्या वाढदिवसाच्या दिवशी 18 मार्चला आम्ही एकत्र भेटण्याचा प्रयत्न करतो. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी एकत्र भेटण्याचा प्रयत्न करतो. श्रीनिवासचा वाढदिवस 19 तारखेला असतो, 18ला आईचा आणि 19ला श्रीनिवास, मार्च, तेव्हाही आम्ही एकत्र भेटण्याचा प्रयत्न करत असतो. दिवाळीत आम्ही एकत्र भेटत असतो. आणखीन कुठलीच महत्त्वाची सुट्टी असेल तर कधी परदेशात जाण्याचा प्रयत्न करत असतो. अशा पद्धतीनं आमचा प्रयत्न चालू असतो. त्याच्यातनं एक जवळीक पण वाढती, थोडं काही आपली सुखदुःख एकमेकाला सांगता येतात आणि त्याच्यातून एक मनाला समाधान मिळतं, रिलीफ मिळतो. तुमचे वडील लवकर गेले 78ला. तर तुमच्या वडिलांच्या विषयीच्या काय आठवण येते? म्हणजे तुम्ही शेती करतात म्हणून सांगितलं, पण ते मला वाटतं ऐकलं मी राजकमल स्टुडिओशी त्यांचे काय. नाही, मग तो काळ मला माहिती नव्हता, परंतु वडिलांना थोडंसं वेगळ्या पद्धतीनं त्यांना इकडं सिने इंडस्ट्रीचं आकर्षण होतं, ते आलेही होते. काही ठिकाणी त्यांनी थोडंसं एक म्हणजे महत्त्वाचा रोल नाही परंतु साईड रोल त्यांना मिळालेला होता, परंतु त्याच्या ते इतके यशस्वी झाले नाही. मग ते परत बारामतीला आले. बारामतीला आल्यानंतर आईवडिलांनी सांगितलं, म्हणजे आई आणि आबांनी
की आता तुम्ही व्यवसाय बघा, आपली मोठी शेती आहे. कारण आजोबांनी खूप मोठी शेती, ते नीरा कॅनॉल खरेदी विक्री संघामध्ये मॅनेजर म्हणून काम करत असताना त्यांनी एवढा हा प्रपंच वाढवत असताना मोठ्या प्रमाणावर शेती खरेदी केलेली होती. आणि ती शेती सगळं बघणं, जवळपास आजोबांनी जिरायतन बागायती मिळून त्या काळामध्ये 150-200 एकर जमीन खरेदी केलेली होती. म्हणजे जिरायतन बागायती धरून अशी एवढी मोठी शेती त्यांनी त्या काळामध्ये. त्याच्यामुळं ती शेती कुणीतरी आता पुढच्या पिढीतल्यांनी बघितलं पाहिजे, म्हणून त्यांनी आमचे वडील तात्यासाहेब त्यांच्यावरती जबाबदारी दिली आणि ते शेती बघायला लागले. आणि ते शेती बघत बघत तिथलं स्थानिक राजकारण, तिथलं साखर कारखाना, आमचा छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे फाउंडर डायरेक्टर बोर्ड जे होतं त्याच्यामध्ये माझे आजोबा होते. आजोबांच्या नंतर माझे वडील तिथं डायरेक्टर झाले. वडील डायरेक्टर असतानाच आप्पासू काका पण तिथं डायरेक्टर बोर्डात दोघंही आले. मग आप्पासू काका चेअरमन झाले. साधारण 78च्या काळामध्ये आप्पासू काका तिथं चेअरमन होते. आणि नंतर मी तिथं डायरेक्टर झालो 84ला. अशा पद्धतीनं वडिलांनी डेअरी केलेली होती चांगल्या पद्धतीने. आजही आमची डेअरी आहे. शेती चांगली करायचे, नवीन नवीन पिकं घेण्याचा प्रयत्न करायचे. आम्हाला सुट्टीला ट्रिपला घेऊन जायचे. सगळेजण दिवाळीला आले तर सगळ्यांचं अतिशय चांगल्या प्रकारचं आदर आतिथ्य करायचे. मुलांना मुलींना फटाके, बाकीच्या सगळ्या गोष्टी. आज गेले कित्येक, मी तरी बघतो तसं 50 वर्ष आमची दिवाळी आम्ही एकत्र साजरी करतोय. त्याच्या आधीपासूनच सगळे करत आलेले आहेत, पण 50 वर्ष तर मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. 50-55 वर्ष जसं मला कळायला लागले तसं. आई आणि वडील यांच्यापैकी तुमच्यावर जास्त प्रभाव कोणाचा आहे? नाही, त्याच्यामध्ये आम्ही आईचे पण कष्ट बघितले, वडिलांचे पण. वडील 78ला गेले, त्यावेळेस मी साधारण 18 वर्षाचा होतो. आता ते गेल्यानंतर आईवर जबाबदारी जास्त आली. मग नंतर आमच्या वडिलांच्या नावाची शेती फक्त आई बघायला लागली. बाकीची शेती जी होती सगळ्या भावंडांची, ते वडील जे पूर्वी बघायचे ती नंतर आप्पासू काका बघायला लागले. आणि मग आमची शेती आई बघायला लागली. मग आई डेअरी बघायची, शेती बघायची. आम्ही कॉलेजला, मी कोल्हापूरला होतो, बहिणीचं लग्न झालेलं होतं, मोठ्या बहिणीचं. धाकटी बहीण शिकत होती. असं सगळं तो काळ. पण वडील 78ला गेल्यामुळं वडिलांचाही काळ बघितला. त्यावेळेस वडिलांचा एक दरार असायचा. वडिलांची आजूबाजूच्या लोकांना एक भीती असायची, आदरयुक्त भीती असायची. पण वडिलांचा एक करारी बाणा असायचा. ते असे लेचेपेचे नव्हते. एका कोणी आरे म्हणलं तर तुमच्यासारखं नाही, आरे म्हणलं की कारे म्हणून मोकळे. कुणी जरा हात उगारला तर हे पण ते हात उगारायला मग मागं पुढं बघायचे नाही. असा एक त्यांचा दरारा होता. आणि त्या पद्धतीने त्यांचा काळ गेला. नंतर दुःखद निधन त्यांचं हार्ट अटॅकने झालं. नंतर मात्र आईने ते सगळं बघितलं. आणि मग मी कोल्हापूरहून कॉलेजवरून आल्यावर नंतर मी डेअरी वाढवली, पोल्ट्री वाढवली, शेती बागायती करण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळी पिकं घेण्याचा प्रयत्न केला. असं करत 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 डायरेक्टर झालो. तिथं लग्न व्हायच्या आधीच डायरेक्टर झालो 24व्या वर्षी. मग नंतर लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर तिथं मी डेअरी, आम्ही सगळे काटेवाडीलाच राहायचो. पण नंतर 90ला मुलगा झाला पहिला, 92ला दुसरा. पण 90ला मुलगा झाला तेव्हा मग मी डायरेक्टरशिपला उभं राहिलो बँकेला डायरेक्टर झालो 91ला. आणि डायरेक्टर झाल्यावर तिथं मला सगळ्यांनी चेअरमन केलं. मोठी बँक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, आज पण अतिशय उत्तम बँक चालते. आणि तिथं डायरेक्टर झाल्यावर, चेअरमन झाल्यावर अचानक निवडणुका लागल्या. कारण 89ची निवडणूक 5 वर्षाच्या करता झालेली होती, म्हणजे 94ला लागायला पाहिजे होती. परंतु मिड टर्म निवडणुका आल्या 91च्या. आणि त्याच्यामध्ये सगळे म्हणले की अजितला तुम्ही खासदारकीचं तिकीट द्या. आणि मग पवार साहेबांनी, राजीव गांधींनी मला खासदारकीचं तिकीट दिलं. माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं की मी राजकारणात येईल. तिकीट मिळालं, मी खासदार झालो, प्रचंड मताधिक्याने झालो.
आणि तेव्हापासून त्याच्या आधीपासूनच 87पासूनच तिथं लोकांची किरकोळ कामं करायचो. काही कोणाचं BDOचं, मामलेदारचं, PIचं, PWDचं, इरिगेशनचं, प्रांत असे काही कामं असायची तर ते करायचो. पण थोडीशी आवड लागली आणि आवड लागली ती वाढत गेली. काम येत गेलं, मी काम करत गेलो, त्याच्यातनं लोकांची कामं होत गेली. त्याच्यामुळं थोडंसं लोकांचा प्रतिसाद मिळायला लागला. 91ला खासदार झाल्यावर काही राजकीय स्थित्यंतर घडली. पवारसाहेबांना संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीत बोलवलं आणि मग पवारसाहेबांना खासदार व्हायचं होतं. मला सुधाकर नायकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्रीपद मिळालं, परंतु मला आमदार व्हायचं होतं कारण तर मी खासदार, म्हणजे मी खासदार असताना राज्यमंत्री झालो आणि पवारसाहेब आमदार असताना संरक्षण मंत्री झाले. त्याच्यामुळं मग एक दिवस PV नरसिंहरावांनी सांगितलं की अजित, पहिला विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर ते अतिशय उत्तम मराठी बोलायचे, ते देशाचे पंतप्रधान होते. त्यांनी सांगितलं की तू राजीनामा द्यायचा आणि तुझ्या जागी पवारसाहेब येतील, पवारसाहेबांच्या जागी तू यायचं आणि तू तिकडं काम करायचं महाराष्ट्रात, साहेब इकडे दिल्लीमध्ये काम करतील. अशा पद्धतीनं आपली सुरुवात झाली. आणि आम्ही पण साहेबांचं राजकारण, समाजकारण लहानपणापासून बघितलेलं असल्यामुळं आळस हा आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना आळशीपणाचा राग, की कुणी आळशी राहायचं नाही, दुपारी झोपायचं नाही, सकाळी लवकर उठायचं, कामाला लागायचं, वायफळ वेळ घालवायचा नाही, वायफळ खर्च करायचा नाही, निर्व्यसनी राहायचं. अशा सगळ्या गोष्टीचे संस्कार पहिल्यापासून असल्यामुळं कदाचित राज्याला पटणार नाही, पण मी पण आज निर्व्यसनी आहे. कुठलंही काही मला व्यसन नाही. माहिती आहे तुमच्या निर्व्यसनीबद्दल सगळ्यांना खात्री आहे, मी माहिती आहे. नाही, काही कधीतरी सिगारेट ओढून बघितली असेल, कधीतरी काही गुटखा खाऊन बघितला असेल, काहीतरी टेस्ट तरी कशाची तरी बिअरची, काय ते वेगवेगळे ब्रँडी विस्की, पण ती तसली टेस्ट पण नाही घेतली, सिगारेट पण ओढली नाही, तंबाखू पण नाही, काहीच नाही. ते एकदम एक ठरवलं की त्याला हात लावायचा नाही. तुमचे सगळे काका बऱ्यापैकी प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात कर्तव्य वगैरे, तुमचं कुठल्या काकाशी जास्त असं जमत होतं किंवा तुमचं आवडते काका कोण होते? नाही, त्याच्यामध्ये जमण्याचा प्रश्न आलाच नाही. आम्ही लहानाचे मोठे होत होतो. आम्ही पहिल्यांदा शाळेमध्ये, प्राथमिक शाळेमध्ये जात होतो. दुर्दैवाने आम्ही लहान असतानाच आमच्या सगळ्यात थोरले काका हे वारले. आप्पासाहेब काका बाहेरच होते, बापूसाहेब काका बाहेर होते, बाळकाका बाहेर होते, प्रताप काका शिकायला पिलाणीला होते. त्याच्यामुळे ह्या कुणाचा आमचा तसा संबंध आला नाही. आणि आत्या कधी सुट्टीला यायच्या तर तेवढ्या पुरता संबंध. आणि पवारसाहेबांचा मात्र 67ला ते बारामतीला आमदार झाले. त्याच्या आधी विद्यार्थी तसेच 62पासून कामाला त्यांनी सुरुवात केली राजकीय जीवनाला. घराणं शेतकरी कामगार पक्षाचं टोटली, आबा, बाई आणि त्यांची सगळी मुलं. परंतु एकटे पवारसाहेब काँग्रेसच्या विचाराचे. ते यशवंतरावांना त्यांनी गुरु मानलेले होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ते काम करत होते. हे असा सगळा भाग होता. आणि तो भाग होत असताना जरा संबंध आला तो पवारसाहेबांशीच आला, कारण ते बारामतीला यायचे. तिथं असले की लोकांना आम्ही चहा वगैरे द्यायचो. पूर्वी बघा घरातलीच मुलं हाफ पॅन्ट घालून चहा दे, पाणी आणून दे. आता ते जरा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलंय, शिपाई मग ते वगैरे वगैरे असं. पण त्यावेळेस आपल्यालाच करावं लागायचं. घरात कुणी आले तरी जरा पोहे. मला यालाच जोडून एक म्हणजे याच प्रश्नाच्या पुढचं की बाबा तुमचे पवारसाहेबांचे संबंध लहानपणी कसे होते आणि राजकारणातल्या त्यांनी काही गोष्टी तुम्हाला शिकवल्या की तुम्ही त्यांचं बघत शिकला? आम्हाला कुणीही राजकारणातल्या काही गोष्टी शिकवल्या नाही. आम्हाला कुणी भाषण कसं करायचं तेही कधी कुणी सांगितलं नाही. आम्ही पाहत गेलो. आम्हाला कुठंतरी आमचं मन म्हणत होतं की जर आपल्याला ह्याच्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर वेगवेगळे वक्ते काय विचार मांडतात, विचार मांडण्याची पद्धत काय, त्याच्यामध्ये कुठलं सांगितल्यानंतर लोकांना तुम्ही आपलंसं कराल, सभा कशी जिंकाल, कसे, हे सगळ्या गोष्टी आम्ही बघत गेलो आणि त्याच्यातनं शिकत गेलो. काही गोष्टी तुम्हाला उपजत असल्या पाहिजे. तुम्ही असं शिकून जेवढं शिकवलं तेवढंच तुम्हाला येणार. पण काही तुमच्या उपजतच असेल तर तो ॲडिशनलचा तुम्हाला बेनिफिट त्याच्यामध्ये मिळतो.
आणि साहेबांची आम्ही तसं घाबरून असायचो, सगळ्या काका लोकांच्या पासून 2 हात दूर असायचो. आम्ही कधी ह्या लोकांच्या पुढं गेलो नाही. एक त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती आम्हाला असायची. आमच्या घरातल्या मुली मात्र त्यांच्याजवळ जाऊन बसणं त्यांच्याशी गप्पा मारणं. पण मुलं म्हणाल तर मुलं कुणीच, म्हणजे आमची जनरेशन, मला जसं कळतंय तसं कुणीही नाही. उलट ते आले की ते त्यांना न दिसेल असं कुठनं तरी म्हणजे जेकून सगळ्या त्या काळातल्या 60, 70, 80च्या दशकात ही जी पिढी होती, म्हणजे घरातल्या वडीलधाऱ्या माणसांच्यापासून जेवढं लांब पळता येईल तेवढं म्हणजे दूर राहायचं बाबा. काय ते एक आदरयुक्त त्यांची भीती राहायची. तुम्ही सक्की चुलत अशी भावंडं खूप आहे, खूप आहेत. तर तुमचे हे परस्परांशी बॉन्डिंग कसं आहे? आणि लहानपणी काय तुमचे उद्योग चालायचे, काय दंगा घालायचा तुम्ही सगळे इतकी? शालेय जीवनात, हायस्कूलच्या जीवनात, म्हणजे प्राथमिक स्कूल, हायस्कूल आणि कॉलेज, ह्या तिन्ही फॅक्टरमध्ये कधी सगळेजण आम्ही एकत्रच दिवाळीला वगैरे जमायचो, सुट्टीला जमायचो. घरात एवढी मोठी फॅमिली, लग्न कार्य असतील तर जमायचो, सुखदुःखात जमायचो. असं सगळं होत होतं. सुप्रिया पण सुट्टी लागली की दिवाळीला आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत तिकडं काटेवलेला येणार, गोठ्यात जाणार, इकडं जाणार, गाईवर बसणार, घोड्यावर बसणार वगैरे, ते सगळं तिकडं पोहायला जाणार वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे तेच तिकडं ते एकरूप होणार सगळेच, म्हणजे पुण्याची, मुंबईची मुलं वगैरे यायची. आणि त्यावेळेस असं कधी चुलत सख्ख असं आमच्या घरात कधी आम्हाला जाणवलंच नाही. आम्ही सगळेच सख्य आहोत, ह्याच भावनेतनं आम्हाला लहानाचं मोठं केलं गेलं. आणि त्याच्यानंतर एक एक बहिणींची लग्न होत गेली, तसं ते संसाराला लागल्या, त्यांची मुलं, त्यांचे पती. काही आता माझे मोठे बंधू राजेंद्र पवार, त्यांचं लग्न झालं, त्यांची पत्नी आली, वहिनी आमच्या आल्या, तो त्याच्या धंद्याला लागला. नंतर माझं असं ते प्रत्येक लग्न झाल्यावर जबाबदारी वाढते. लग्न झाल्यावर कुटुंबाची जबाबदारी येते, मुलांची जबाबदारी येते, त्यांची शाळा, त्यांचं उद्याचं भवितव्य वगैरे वगैरे, अशा प्रकारचं त्या सगळ्या गोष्टी. आणि प्रत्येकजण एकमेकाच्या पायात पाय नाही, प्रत्येकाचे बिझनेस वेगळे. ते एक बघितलं आहे की बाबा कसं ती शेती, आता 100 एकर शेती आहे, तू 50 एकर कर, तू 50 एकर कर, असं झालं नाही. किंवा 50 एकर शेती आहे, 25-25 कर, किंवा 25 एकर आहे, 12.5 एकर कर, असं नाही. ते तुझं त्याला मुभा. आणि मग त्याच्यात जर कोणी चर्चा असं आपण एकत्र बसल्यानंतर विचारलं किंवा हे याच्यात काय केलं पाहिजे, तर मग मात्र चांगल्या भावनेने आपल्याला योग्य वाटतो तो सल्ला एकमेकाला द्यायचा. त्याच्यात कुठला वेगळी भावना मनामध्ये ठेवायची नाही. एक मधला धागा म्हणजे तो आत्यांचा तुमच्या आणि मामांचा, म्हणजे एन.डी. पाटलांचा. मी बऱ्याचदा आत्यांच्याकडून किंवा एन.डी. सरांच्याकडूनही तुमच्याबद्दल खूप असं कौतुक ऐकलेलं आहे. तर तुमचे कसे काय एन.डी. सरांशी? नाही, ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस, आम्ही लहान असताना मुंबईमध्ये आमच्या पवार परिवाराचं एकही घर नव्हतं. आम्ही लहान असताना मुंबईला झोप चौपाटीला यायचं असेल, मुंबई पाहायला यायचं असेल, किंवा ते म्हातारीचा बूट हँगिंग गार्डनला ते म्हातारीचा बूट म्हणायचे, ते बघायला यायचं असेल, किंवा मत्स्यालय आपलं बघायला यायचं असेल, मरीन ड्राईव्हचं, जी काय मुंबईत बघायला यायचं बघण्यासारखं गेटवे वगैरे. तर आम्हाला एकमेव घर ते म्हणजे ईस्ट विलेपार्ल्याचं हनुमान रोडचं एन.डी. पाटील साहेबांचं घर. ते इतकं छोटं होतं, पण तिथं एन.डी. मामा, माई आत्या, त्यांची 2 मुलं सुहास, प्रशांत, आणि आम्ही 3-4 जण, एवढे जण त्या 2 खोल्यात राहायचो. आणि मग ते तशा पद्धतीनं म्हणजे आम्ही सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. आमची जे जनरेशन आहे, म्हणजे सुप्रिया वगैरे नाही, आमची आधीची, म्हणजे साधारण 65-63च्या आधी जन्माला. तुम्ही राजेंद्र पवार वगैरे ही जनरेशन 63च्या आधी जन्माला आली. आमच्या इथं सुरुवात झाली 56 पासून. पहिली बहीण 56ची, म्हणजे घरातली, पवार परिवारातली.
पहिल्या 2 बहिणी 56च्या नंतर 58ला 2 एक बहीण भाऊ झाले, मग 59ला मी झालो, असे अनेक जण 60 वगैरे वगैरे. तो जो ग्रुप आहे त्यांनी सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. साधापणाने राहणं बघितलेलं आहे, कसं शेतकरी कुटुंबामध्ये राहायचं असतं, कसं मर्यादित पैशामध्ये संसार करायचा असतो, कुटुंब चालवायचं असतं, ते आम्ही अनुभवलं नाही पण डोळ्यांनी पाहिले. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू परिस्थिती सुधारत गेली, कारण सगळेजण धंद्या पाण्याला लागले आणि मग नंतर आर्थिक सुबत्ताच येत गेली. त्याच्यावर नंतरच्या पिढीला इथलं सगळं काही पाहायला मिळालं नाही, त्याच्यावर ते त्यांच्या परीनं नशीबवान आहे. आणि आमच्या नंतरची पिढी तर फारच नशीबवान आहे. तुमचं शिक्षण कुठं झालं नेमकं? तुमच्या शाळेच्या आठवणी काय आहेत? माझं शिक्षण बारामतीला बाल विकास मंदिरामध्ये झालं. बारामतीला आमच्या सगळ्या भावंडांचं बहिणींचं शिक्षण बाल विकास मंदिर, म्हणजे विशेषतः आम्ही 4 भावंडं, आमच्या आईवडिलांची, आमची मोठी बहीण रजू अक्का, आम्ही 5 जण तिथं एकत्र असायचो. रजू अक्काचे वडील लवकर गेल्यामुळं आमच्या काकी आमचं सगळ्यांचं, मोठ्या काकी त्यांना आम्ही म्हणायचो, त्या आमचं सगळ्यांचं शिक्षणाची किंवा जेवणाची, नाश्त्याची, झोपायची सगळी काही तिथं आजी आजोबा असायचे. बारामतीचा बंगला तो 51-52 साली आमच्या जन्माच्या किती 10-12 वर्ष आधी बांधलेला. तिथं आम्ही लहानाचे मोठे झालो. प्राथमिक शिक्षण आमचं सगळ्यांचं बाल विकास मंदिरमध्ये झालं. सगळ्यांचं हायस्कूलचं शिक्षण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी MES हायस्कूल, पार पवारसाहेबांच्या सगळ्या भावंडांचं. आणि नंतर आमच्या, कारण ती 1911 साली शाळा निघालेली हायस्कूल, 1911चं. त्याच्यावर ती पण पिढी तिथं शिकली. त्याच्यानंतरची आमची पण पिढी, आमच्या आत्या बित्या पण तिथं शिकल्या. आम्ही पण बारामतीत जे होतो त्यांची पण शिक्षण तिथंच झालं. पण आजोळी तुमचं काय शिक्षणाचा काय संबंध नाही? ते ह्याच्यावर इंटरनेटवर तपशील चुकीचे येते, तेच म्हणते ह्या अशा काही गोष्टी चुकीच्या तिथं दिसतात. हां, त्याच्या संदर्भामध्ये आमचं शिक्षण बारामतीमध्ये झालं. 10वीला मी IITत इकडं मुंबईला आलो. विल्सन हायस्कूलला गिरगावमध्ये माझी ॲडमिशन घेण्यात आली. परंतु दुर्दैवाने 10वीमध्ये मी फेल झालो, एक विषय माझा राहिला. त्याच्यानंतर मी पुन्हा, मग 10वीला मुंबईला कसं काय गाठलं? साहेब इथं होते, सुप्रिया इथं होती, तर आजी म्हणजे काकी म्हणाले आजीतला आम्ही घेऊन जातो, आणि त्यांनी आणलं किंवा आजी म्हणले असतील, मला माहीत नाही. मला सांगितलं की आता तुला तिकडे मुंबईला जायचं. आलो, परंतु मला ते सगळी मुंबई काही मानवली नाही आणि माझं ते अपयश झालं. आणि मग पुन्हा मला एक विषय माझा राहिल्यामुळं जावं लागलं. मग नंतर तो विषय मी पुढच्या वर्षी दिला. मग दिल्यानंतर माझं मन, बाबा आपली बरोबरची बॅच पुढं निघून गेली, मग काय करायचं. तर मग मी कोल्हापूरला शहाजी कॉलेजला ॲडमिशन घेतली आणि मग मी कोल्हापूरला तिकडं गेलो आणि तिकडं कॉलेजचं शिक्षण केलं. सुप्रियाताई समारंभात म्हटलं होतं की म्हणजे तुम्ही 10वीला नापास झाला हे सांगितलंच, पण आमची मार्कलीट सगळ्यांची म्हणजे काय फार कोणाला दाखवण्याजोगी नव्हती. ऐका, आमच्या घरामध्ये आमची मोठी बहीण रजू अक्का अतिशय हुशार, ती डॉक्टर झाली. सगळ्यात थोरले काका वसंतराव पवारांची मुलगी, त्या डॉक्टर आहेत. माझी मोठी बहीण विजया पाटील, ज्या सकाळच्या सर्वव्यवस्थापिका होत्या, ती अतिशय हुशार. आमच्या म्हणजे आम्ही 4 भावंड, त्याच्यात सगळ्यात हुशार ती मेरिटची पहिल्यापासून असायची. आम्ही कधी कधी लहानपणी झोपल्यानंतर तिला न कळता तिच्या डोक्याला डोकं लावायचो. तर मला नीता, माझी धाकटी बहीण केसरीदास म्हणायचं, कशाला दादा ते, जरा तिची बुद्धी आपल्या डोक्यात येऊ दे, डोक्याला डोकं लागलं तर काहीतरी इथपर्यंतचा फालतूपणा करणार आम्ही. पण काय ते आम्ही अभ्यासात सोसो, नीता पण अभ्यासात सोसो, श्रीनिवास पण अभ्यासात सोसो, तर सुप्रिया तर देखील सोसो किंवा त्यातल्या त्यात बरी. म्हणजे सुप्रिया कधी गॅप नाही पडला, ॲव्हरेज. म्हणजे मी गॅप घेतला, नीताने गॅप नाही घेतला, श्रीनिवासने गॅप नाही घेतला, सुप्रियाने गॅप नाही घेतला. मग आमचे मोठे बंधू राजेंद्र पवार त्यांनी गॅप घेतला,
रणजित पवारांनी पण बहुतेक गॅप घेतला किंवा घेतला नसेल असे, मात्र पुढच्या असे ही सगळी आमची. तुमची डिग्री कुठली? माझी BCom, पण मी BCom पूर्ण झालो नाही. त्याच्यावर माझी शहाजी कॉलेजला तुम्ही बीकॉम? हो. शहाजीला. हां. माझं एक सेमिस्टर राहिली. एक सेमिस्टर राहिल्यानंतर SY BCom लिहिता येत नाही, मग आपल्याला 12th लिहावं लागतं. त्याच्यामुळं माझा फॉर्म भरताना मी BCom म्हणून कधी लावत नाही, पदवीधर म्हणून कधी लावत नाही. तुम्हाला शाळेत असल्यापासनं नीट नेटकं राहायची सवय असं तुमचे शाळकरी मित्रसुद्धा सांगतात. आहे. म्हणजे टापटीप सगळं. तर ती तुमची सवय आजसुद्धा म्हणजे तुमच्या टापटीपपणाबद्दल, नीटनेटकेपणाबद्दल सांगतात. आपल्यामध्ये तर ही ही आपल्यामध्ये सवय. म्हण आहे, हां. जित्याची कोण मेल्याशिवाय जात नाही. तशा पद्धतीनं का कोणास ठाऊक मला जसं समजतंय तसं माझी पुस्तकं व्यवस्थित, माझ्या वह्या व्यवस्थित, माझे कपाट जे काही कप्पा असेल तो व्यवस्थित, माझ्या कपड्याच्या घड्या व्यवस्थित, माझे जे काही चप्पल बूट काय असेल ते व्यवस्थित. मला ती आवड पहिल्यापासून आहे. गाडी व्यवस्थित असली पाहिजे, घड्याळाची आवड आहे मला, पेनची आवड आहे, कपड्याची आवड आहे, गॉगलची आवड आहे, सनग्लासेसची. त्याच्यामुळे जे आहे ते आहे आणि त्या पद्धतीनं मला ती आवड असल्यामुळे ती मी जोपासलेली आहे. जोपासण्या इतपत माझी परिस्थिती चांगली असल्यामुळं मी ते आजपर्यंत टिकवलेलं आहे. तुमच्या शाळेत एक आणि त्याचं कारण मला माहिती नाही. एखाद्याला असतं, आता कुणाचे मुळं ही आवड निर्माण झाली परमेश्वरालाच माहिती. तुम्ही शाळेत असताना एक नीलकंठ बडवे सर म्हणून होते. तर ते तुम्हाला पवार नाही, पॉवर या नावानं हाक मारायचे. तर मग ही पॉवर म्हणजे मी एकदा विजयाताईंनी सुद्धा मला सांगितलं, एकदा विचारल्यावर तुमच्याजवळ सांगितलं होतं की तुम्ही घरात कुटुंबातले लहान असूनसुद्धा तुमचा आवाज मात्र मोठा असायचा. तर ही जी पॉवर आहे हे तुमच्याकडे कशी आणि कुठून आली? बडवे सर हे आमच्या काका लोकांना पण शिकवायला होते आणि नंतर आम्हाला पण शिकवायला आले. ते आज नाही आहेत, परंतु त्यांना विजू बडवे, बंडू बडवे, बाळू बडवे अशी 2 मुलं होती. फार त्यांचं एक आदरयुक्त दबदबा होता, दरारा होता. आणि त्याच्यातून ते आमच्या पूर्वी काय व्हायचं, बारामती शहरातलं म्हणजे आम्ही लहानपणी पवारसाहेब ज्यावेळेस उभे होते त्यावेळेस बारामती शहराचं मतदाराची संख्या 17,000 होती. 17,000 शहराची. म्हणजे आता एखाद्या चांगल्या ग्रामपंचायतीचं पण मतदान तेवढं असतं. आणि 17,000 मतदारामध्ये एकेका घरात 5 लोक जर धरली तर म्हणजे 2 मतदार आणि 3 लहान मुलं, 17 म्हणजे त्याच्यामध्ये जर धरले तर 17 2 34 51,000 वोटिंग, 15,000 पॉप्युलेशन असेल. 50,000 पॉप्युलेशन म्हणल्यावर गावातनं जाताना हा सूरज चव्हाण हा कुठल्या घरातला, हे विजयराव कुठल्या घरातले, ओळखी राहायच्या. पवारांचा मुलगा गेला, बडव्यांचा मुलगा गेला किंवा XYZचा मुलगा गेला, इतकं. आणि त्याच्यामुळं हे सगळं होत असताना आम्हाला लगेचच काही झालं तर घरी कंप्लेंट जायचं की असं असं हे करतायत. पण जसं आपण मोठं होत जातो तसा थोडंसं आमच्या घरात काय झालं, आमच्यामध्ये सगळ्यात घरात पहिली आमच्या जनरेशनमध्ये रजनी इंदुलकर म्हणजे रजोक्का, प्रफुल्लक्का, प्रफुल्लता भोसले म्हणून आहेत त्या, नंतर रजनी इंदुलकर रजोक्का, नंतर विजया पाटील, त्याला अक्का म्हणतो आम्ही. पहिल्या 3 मुली झाल्या. त्याच्यानंतर राजेंद्र पवार म्हणजे रोहितचे वडील, त्याला राजदादा म्हणतो. आणि 5वा सगळ्या फॅमिलीत मी झालो, अजित. त्याच्यामुळं आपल्या म्हणजे जुन्या काळात बहिणीला अक्का म्हणायचं, मोठ्या भावाला दादा म्हणायचं, धाकटी बहीण असेल तर तिला ताई म्हणायचं, आणि धाकटा भाऊ असेल तर तिला अण्णा, बापू असं काहीतरी म्हणायचं, बाळ, असं असं ते असायचं. आणि सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या आजोबांच्या काळात कुटुंब नियोजन अजिबात नव्हतं. सगळ्यांना त्यावेळेस 8 मुलं मुली, 10 मुलं मुली, 12 मुलं मुली. आमच्या आजी आजोबांना 12 मुलं मुली. नंतरच्या आमच्या वडिलांच्या काळात ते 4 वर आलं. 4 असताना 2 तरी मुलं असावी.
त्याच्यामुळं 4 मुलं मुली व्हायला लागली. आमच्या पुढच्या पिढीत ते 2 वर आलं आणि आता 1 वर आलं. असं ते झालं. फक्त पवार साहेबांनी मात्र 67 सालीच एका सुप्रियावर ते थांबले. तो त्यांचा त्या काळातली दूरदृष्टी वगैरे ते म्हणजे कौतुकास्पदच आहे. तुम्ही उमेदीच्या काळात किंवा सुरुवातीला नाही, त्याच्यात तुम्ही मगाशी म्हणत होता त्याच्यातनं ते घरात दादा दादा दादा, मग घरी कामवाले बाई, घरी आपले झाडूवाले, दूध आणणारे, पेपर आणणारे, ते सगळे दादा दादा दादा. आणि शेतावर गेलं की तिथे एक पद्धत होती, मालक. म्हणजे शेतावर गडी माणसं आम्हाला मालक म्हणायची. त्याच्यावर आम्हाला शेतावर जायला फार आवडायचं. तिथं गेल्यावर आपल्याला मालक म्हणतात, मोठे पण देतात. अहो मालक या, अहो जा. त्याच्यावर तिथं गंमत वाटायची. पण ती एक पद्धत होती त्या काळातली. आजही तुमच्या सोलापूर जिल्ह्यात अनेकांना मालक म्हणतात. राजन पाटलांना परिचारक वाढले पण त्यांनाही मालक म्हणायचे. अशा अनेकांना तिथं मालक म्हणतात. तसं इथं म्हणून ते घरात मोठा, इकडं बारामतीत राहणाऱ्या भावंडांच्यात मुलगा म्हणून मीच मोठा. त्याच्यावर ते दादा 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 ते दादांना म्हणजे अजितदादा असं ते पडलं. उमेदीच्या काळात तुम्ही बरेच व्यवसाय केलेत. म्हणजे शेती तर तुम्ही करत होता, पण पोल्ट्रीचा व्यवसाय केला आहे. म्हणजे अंड्याची डिलिव्हरी द्यायला जात होता असं म्हणतात. दुधाचा व्यवसाय केला आहे म्हणतात. तर या काळातले व्यवसाय करत असण्याच्या काळातले काय अनुभव आहेत? म्हणजे काय नाही, मी कुठलाही व्यवसाय करतो त्यावेळेस मन लावून झोकून देऊन काम करतो. करायचं तर त्याच्यात रिझल्ट ओरिएंटलच काम करायचं. त्याच्यावर ज्यावेळेस वडिलांची डेअरी होती, त्या डेअरीच्या मध्ये काम करत असताना दुग्ध व्यवसाय, तिथं एखादी गाय व्यायला झाली आणि रात्री विणार असेल तर तिथं बाहेर बाज टाकायची आणि बाजेवर बसायचं. मग तिथं गडी माणसं जी असतात आपल्या गोठ्यामधली, ज्यांच्यावर दूध काढायची वगैरे जबाबदारी, चारा टाकायची जबाबदारी, तेही तिथं असायचे. मग ते काढल्यानंतर त्याच्यात फिर्याच्या गोळ्या देणं, अमुक देणं, जार पडला का नाही बघणं वगैरे वगैरे, हे सगळ्या गोष्टी आम्ही फार बारकाईने बघितल्यात. बैलगाडी चालवलेली आहे. खतं सुट्टीच्या दिवशी रानात, म्हणजे बैलगाडी वाला तिथं गडी असायचा, पण त्याच्याबरोबर खतं, उन्हाळ्याची बघा खतं टाकली जातात आपल्या गावाकडं. ट्रॅक्टरमधनं, ट्रॅक्टर ट्रेलरमधनं किंवा बैलगाडीतनं खतं टाकायला जायचं. नांगरट चालू असेल तर नांगरटीला जायचं. हे असल्या आवडी असायची, कारण आम्ही शेतकऱ्यांचीच मुलं. त्याच्यामुळे शेती हे आवडीचा. तसं ते दुधाचाही व्यवसाय उत्तम पद्धतीनं संकरित गाईची पैदास करणं, तुमच्या गीर गाई वडिलांनी आणल्या होत्या त्याला क्रॉसब्रीड करणं, त्याच्यातनं नवीन कालवडीची पैदास होऊन ते वाढवणं, दुधाचा धंदा वाढवणं, त्याच्यातनं 2 पैसे कसे मिळतील. पोल्ट्रीच्या करता लोन काढलं युनायटेड वेस्टर्न बँकेचं. मोठी पोल्ट्री केली. साधारण रोज 40,000 अंडी निघायची. मग ती अंडी पाठवणं, 2 दिवसाला 2.5 दिवसाला एक आयशर कॅन्टर भरून जायचा मुंबईला, लाख अंडी. असे सगळे धंदे केले आणि त्या धंद्यात कधी कमीपणा वाटून दिला नाही. गडी माणसं काम करत असेल तर आपण पण त्यांच्याबरोबर अंडी गोळा करायची. घरातले सगळे मिसेस सगळे गोळा करायचे. अशा पद्धतीनं आम्ही ते केलं. त्यामुळं ह्या सगळे बारकावे आम्हाला माहिती असल्यामुळं काय लोकांची अडचण असतील, मध्यमवर्गीयाला, गरीब माणसाला जगण्याच्या करता किती हालापेष्टा सहन करावे लागतात, हे उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, काही काळ अनुभवलेलं पण आहे. वडील वारले तेव्हा एकदम थोडीशी आर्थिक ओढाताण सुरू होती, परंतु त्याच्यातनं आम्ही सावरलो. प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं की आपण लहानपणी माणूस बघत असतो की आपण भविष्यात अमुक बनायचं, तमुक बनायचं. तर तुम्ही शाळेत असताना असं काय स्वप्न पाहिलं होतं की आपण मोठेपणी काय व्हावं असं तुम्हाला वाटायचं? मी तुम्हाला सांगू का, आत्ताच्या मुलांचं जशा पद्धतीनं स्वप्न असतं त्या काळामध्ये फार काही स्वप्न कोणी बघत नव्हतं. मी सांगतोय तो काळ 1965 ते 1975चा काळ. त्या काळामध्ये स्वप्न म्हणजे काय की आपण चांगलं, जसे आपले काका लोक आहेत तशा पद्धतीनं आपल्याला जमलं पाहिजे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण तयार झालो पाहिजे. आपल्याकडे चांगल्या भावनेने लोकांनी बघितलं पाहिजे. आणि नंतर मात्र
आपण एक चांगलं शेतकरी बनावं, चांगल्या पद्धतीनं आधुनिक पद्धतीची शेती करून त्याच्यातनं नवीन नवीन प्रयोग करावेत. मी केले, टोमॅटो घ्यायचो, मी डाळिंब घ्यायचो, मी तर वेगवेगळी प्रकारची पिकं आम्ही त्या ठिकाणी घ्यायचो. तर ते सगळं घेत असताना पण नंतर मी राजकारणात ओढलं गेलो आणि मग त्याच्यात इकडं राजकारणात आलो. पण मी माझं शिक्षण करून मी आल्यानंतर पोल्ट्रीचा कोर्स आमच्या कृषी विकास प्रतिष्ठान बारामतीला 7 दिवसाचा असायचा, तो केला. डेअरीचा कोर्स केला 7 दिवसाचा. की साधारण तुम्हाला तो व्यवसाय करत असताना प्राथमिक ह्या मूलभूत गोष्टीत माहिती असल्या पाहिजे म्हणून आम्ही ते केले आणि त्याचा उपयोग होतो आणि त्याचा उपयोग झाला. आणि त्याच्यातून नंतर असं वाटायचं की बाबा आपण आपला व्यवसाय पाणी आपलं चांगलं असावं. आपल्या मुलांना शिक्षण, आपल्याला पुण्याला शिक्षण घेता आलं नाही, आपल्या मुलांना पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीनं फ्लॅट वगैरे घेऊन शिक्षण देता आलं पाहिजे, इंग्रजी माध्यमामध्ये टाकलं पाहिजे, ती चांगल्या पद्धतीनं शिकली पाहिजे वगैरे वगैरे. हे जे काही कॉमन मॅनचं किंवा मिडल क्लासचं जसं स्वप्न असतं तशा पद्धतीनं स्वप्न होतं. तुम्ही सायकलपासून अशा गाड्या कुठल्या कुठल्या वापरल्यात, त्याचे काय नंबर नाही, बिंबर सुरुवातीला शाळेमध्ये जायला आमचा बारामतीमध्ये आमराई भागात राहायचो आणि कॅनॉल ओलांडून आम्हाला पलीकडे MS हायस्कूलमध्ये जावं लागायचं. त्याच्यामुळं चालत जायला लांब पडायचं म्हणून लहानपणीच वडिलांनी सायकल घेऊन दिलेली होती. मला माझ्या 5 वर्षाच्या काळामध्ये 2 सायकली मिळाल्या, कारण 5वी सायकल मिळाली आणि 10वीपर्यंतच्या 2 सायकली. एकदम माझी सुरुवातीची सायकल लाल होती, एकदम चांगली, नंतरची निळी होती. आणि मला ते तेव्हापासून ते शौक, चांगली सायकल ठेवायची, हे करायचं वगैरे. तर तेव्हा सायकलवर जायचो. नंतर मग मोटरसायकल घेतली, मोटरसायकल वापरली. नंतर वडील कुठली मोटरसायकल होती? ती SD होती, SD नाही, जावा नाही, पहिल्यांदा राजदूत होती. राजदूत होती ती 1965 नंबरची, ती वापरली. मग श्रीनिवासला 9009ची SD घेतली, तिचा 9009 नंबर होता. ते सुरुवातीच्या काळात घेतलेलं असल्यामुळं ते नंबर पण आज देखील पाठ आहे. आमच्या गाडी साहेब तासेमनी गाडी घेतली, तिचा नंबर MHH 6868 होता, फिॲट. दुसरी गाडी घेतली MTP 9999, ही दुसरी गाडी घेतली. नंतर गाड्या खूप आल्या, त्याच्यावर इतके नंबर माहिती नाही. पण हे त्या काळात गाडी येणं, त्या काळात मोटरसायकल असणं, त्या काळातलं जे कुतूहल, ते आता काय कौतुक राहिलं नाही. नवीन पिढीला त्याचं काही राहिलं नाही. आता तुमचं आत्ता बघितलं तर सगळं आयुष्य म्हणजे असा निवडणुकांचा खेळ झाला आहे. तर तुम्ही हे शाळेत असताना काय कधी निवडणुका लढवलाय, म्हणजे वर्ग प्रतिनिधीच्या किंवा आणखी जनरल व्हायच्या? नाही, मी 67 साली पवारसाहेब पहिल्यांदा उभे होते, बैलजोडी खूण होती, तेव्हा आपलं शाळेतली पोरं घेऊन इकडून आला काँग्रेसवाला, तिकडून आला काँग्रेसवाला, असे काय काय घोषणा द्यायचो. वोट फॉर काँग्रेस, वी वॉन्ट शरद पवार, आणि फेरी काढायचो आपल्या आपल्या जवळच्या भागातनं. असलं काय 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 लहानपणापासून करायचो. गणपती उत्सवात, गणेश उत्सवात गणपती बसवायचो. मग आम्ही, आमच्या इथली क्रिकेटची टीम असायची. मग गणपती उत्सवात गणपती बसवला की पवारसाहेबांना भेटायला समजा विजयराव आले तर पावती पुस्तक घेऊन, विजयराव 2 रुपयाची पावती ना, 2 रुपये म्हणजे फार, 5 रुपये दिले म्हणजे ज्याला त्यांच्यासारखा माणूस नाही. पण रुपया 2 रुपये, रुपया 2 रुपये, 100-1 रुपये वर्गणी झाली तरी त्याच्यात गणपती, आरती बिरती सगळं, प्रसाद बिसाद सगळं चालायचं. तेव्हा फार पैशाला महत्त्व होतं, म्हणजे फार महत्त्व होतं. आता पैशाला महत्त्व नाही. तुम्ही कुठं शाळेत असताना किंवा कॉलेजला असताना कधी निवडणूक लढवायच्या? नाही, तर आमच्या एरियामध्ये क्रिकेटची टीम, मग त्याचा मिस कॅप्टन किंवा ह्या बाकीच्या संदर्भात अशा काही गोष्टी असायच्या. ज्यावेळेस आमच्यामध्ये रपारपी किंवा हे असं काही खेळायचं असेल तर टीम वाटत घेत असताना त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्हाला घ्यायचे, कारण आम्ही जरा खेळात आम्ही जरा ॲग्रेसिव्ह असायचो, चपळ असायचो वगैरे वगैरे. त्याच्यामुळे तुम्ही हीच तुमची आवड तुम्हाला पुढे क्रीडा संघटनांच्याकडे घेऊन गेली? 100%. कारण काय झालं, खेळामध्ये आम्ही ते असल्यामुळं मी
कारण सुरुवातीला तुमचं एक दोन योगदान विचार करतात त्यावेळी राजकारण इतकं खेळातल्या बाबतीतल्या तुमच्या योगदानाबद्दल कबड्डी चा असोसिएशनचा मला प्रमुख केलं, खो खो असोसिएशनचा प्रमुख केलं, नंतर तुमच्या ऑलिम्पिक असोसिएशन महाराष्ट्राचं प्रमुख केलं. आणि मला ज्यावेळेस संधी मिळते राज्य सरकारमध्ये काम करायची त्यावेळेस मी त्या क्रीडा क्षेत्राला जेवढं काही देता येईल, साहित्य, क्रीडा, संस्कृती, ह्या गोष्टीला कसं महत्त्व देता येईल, पर्यटनाला कसं प्रोत्साहन देता येईल, हा माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. आणि इथून पुढं जोपर्यंत माझं काम चालेल तोपर्यंत मी तो चालूच ठेवणार आहे. तर तुम्ही पहिली निवडणूक आयुष्यातली कुठली तुमची, म्हणजे कुठली, म्हणजे छोट्या पातळीवरच्या पासून अगदी सुरुवातीची निवडणूक म्हटलं तर? पहिली निवडणूक विविध कार्यकारी सोसायटीची, विकास सोसायटी, गावामध्ये जे तुम्हाला पीक कर्ज देते. काटेवाडी का बारामती? काटेवाडी. काटेवाडीतली. काटेवाडी बारामती शहराचं ठिकाण, त्याच्यावर तिथं सोसायटीचा प्रश्न नाही. गावच्या सोसायटी असतात. एकही बारामतीमध्ये काशी विश्वेश्वर सोसायटी आमच्याच लोकांच्या ताब्यामध्ये, पण काटेवाडी. आणि तिथं आमची ढेकळवाडीमध्ये सोनेश्वर विकास सोसायटी होती. वडील ते थोडं बहुत बघायचे, जाचक परिवार बघायचा, बलवंत परिवार बघायचा. तर तिथं मग मला पंच कमिटी असती, त्याच्यात मला सदस्य म्हणून घेतलेलं होतं. नंतर मला चेअरमन केलं. मग मी बँकेचा प्रतिनिधी म्हणून तिथनं गेलो बँकेमध्ये. सोसायटीचा प्रतिनिधी बँकेचा मतदार असतो. आणि साखर कारखान्याची निवडणूक लागली तेव्हा अप्पासाहेब काकांनी, गौरवसाहेबांनी मिळून एक पॅनल केलेलं होतं, भवानी माता पॅनल. आणि मग त्याच्यात त्या पॅनलमध्ये माझं लग्नही झालं नव्हतं, पण मला घेण्यात आलं. मग ती निवडणूक मी पहिली केलेली. ती गोष्ट 1984ची. 84ची निवडणूक केली. त्या पॅनलमध्ये 21 उमेदवार आम्ही होतो. त्याच्यातले 18 उमेदवार आम्ही निवडून आलो आणि 3 आमच्या समोरचं पॅनल होतं त्यांचे आले. ही पहिली 84ची निवडणूक. दुसरी निवडणूक 91ची बँकेमध्ये डायरेक्टर पदाला उभं राहिलो, बारामतीचा प्रतिनिधी म्हणून. तालुक्याचा एक प्रतिनिधी असतो डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेला. तिथं उभं राहिलो, तिथं निवडून आलो. मग तिथं चेअरमन झालो. त्याच्यानंतर मग 91ला तिकीट मिळालं खासदारकीचं. मग खासदार झालो, प्रचंड मताने झालो. 1 नंबरनी देशात आले रामविलास पासवान, 2 नंबरनी काँग्रेसमध्ये 1 नंबरनी, आणि देशात 2 नंबरनी मी आलो. आणि त्यावेळेस मला एकूण मतं पडली होती 4.5 लाख. आणि माझ्या विरोधी होते प्रतिभाताई लोखंडे, त्यांना पडली होती 1 लाख. 3.5 लाखाच्या मताधिक्याने त्या काळात मी निवडून आलो. तुम्ही एवढं राजकारणात वेगळं असता, अशा परिस्थितीत तुम्ही घरच्यांसाठी, कुटुंबासाठी किती आणि कसा वेळ देता? तर मी सांगितलं ना की आम्ही ज्यावेळेस सुट्टी नाही, एकत्र कुटुंब वेगळं, तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आत्ताच्या. नाही, त्याच्या संदर्भात घरी आल्यानंतर जर घरी सगळे असतील तर एकत्रपणे रात्री जेवायला टेबलवर बसायचं. त्या निमित्तानं हे करता येतं. सकाळी ब्रेकफास्ट, आता मी ब्रेकफास्ट करत नाही, पण त्यावेळेस ब्रेकफास्ट करायचो. तर ब्रेकफास्ट करताना त्यावेळेस एकत्र. दुपारचा तर डबा ऑफिसलाच, जिथं ऑफिस असेल तिथं खावा लागायचा किंवा यायचं घरनं. अशा पद्धतीनं ते फिरायला वगैरे जाणं सहलोक असं, कौटुंबिक सहल असं काय कधी? तर मुंबईत असले तर कधीतरी कुठल्या तरी हॉटेलमध्ये जेवायला जायचं, कधी चित्रपट पाहायला जायचं, कधी नाटक पाहायला जायचं, अशा पद्धतीनं होतं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं लग्न ठरतानाची प्रक्रिया कशी होती, म्हणजे वधू संशोधन हे कसं झालं आणि तुमचा तो निर्णय कुणाचा होता लग्नाच्या संदर्भातला? नाही, त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्यामध्ये कसं असतं, एखादा लग्नाची मुलं मुली असली तर कोणीतरी सांगतं किंवा यांच्या घरात लग्नाचा मुलगा आहे, कोणी सांगतं आमचं काही लव्ह मॅरेज नाही. लव्ह मॅरेज असलं की ते सांगायचा प्रश्न येत नाही. त्याच्यामुळं पवारसाहेबांचे पद्मसिंह पाटलांचे संबंध, मला काही स्थळं आली होती, काही मी बघितली होती. आणि मग नंतर हे स्थळ आलं जे मी पसंत केलं ते सुनेत्राला. आणि ते स्थळ आल्यानंतर बघण्याचा कार्यक्रम झाला. तो इथंच मुंबईमध्येच त्या ठिकाणी करण्यात आला. कारण पद्मसिंहचे ते अजित बाबा म्हणून त्यांचे बंधू आहेत डॉक्टर,
त्यांच्या फ्लॅटवर कुलाब्यामध्ये राहतात. आणि बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मग बाकीचं आमच्या प्रतिभा काकी आहेत त्यांनी ते पुढाकार घेतला आणि मग ती चर्चा झाली आणि तशा पद्धतीनं लग्न ठरलं. आणि मग लग्नामध्ये साहेब काका लोक सगळे वेलकम करायला होते आणि त्या पद्धतीनं त्यांच्याकडं पण घरात राजकारण, पदमसिंह पाटलांच्या आमच्याही घरात राजकारण. त्याच्यामुळं ज्यांच्या घरात जे चालू असतात तिथल्या घरातली मुलगी एकमेकाच्या घरात द्यायला इतक्या अडचण येत नाही. एखाद्या राजकारणी माणसाच्या घरात ज्यांच्या घरात राजकारण नसणारी व्यक्ती आली तर ते जुळायला जरा वेळ लागतो. तुम्ही असा कधी विचार करता की तुम्ही राजकारणात आला नसता तर तुम्ही काय असता, कुठल्या क्षेत्रात असता? मी राजकारणात आलो नसतो तर एक चांगल्या पद्धतीनं उत्तम आधुनिक पद्धतीची शेती केली असती, त्याच्याचबरोबर व्यवसाय केला असता आणि उद्योगपती झालो असतो. मला ते म्हणजे लोकांना व्यवस्थितपणे न्याय देणं, बिझनेस चांगला करणं, त्याच्यातनं उलाढाल चांगली होऊन देणं, त्याच्यातनं त्या भागाला डायरेक्ट इनडायरेक्ट मदत करणं, ह्या गोष्टी मला आवडतात. आता पुढचा प्रश्न तुम्ही उत्तर द्यायचं का नाही हे आपण ठरवू, पण तुम्ही आपला बाबा राजकारणात आपली जो वारसा आहे तो पुढं अमुक व्यक्ती चालवेल, तर तुम्ही असा काही तुमच्याकडे ह्याच्या मुलांच्या संदर्भात विचार केला आहे का राजकारणाचा वारसा आपला? मी काही विचार केला नाही. असा विचार करण्यात अर्थ नसतो. ज्याच्यात कर्तृत्व गुण, नेतृत्व गुण, ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या असतात ते पुढं जात असतात. आणि राजकीय लोकांच्या परिवारामध्ये पुढच्या पिढीला सगळ्यांनाच राजकारणात आवड असते असं नाही. आता आमची एवढी मोठी फॅमिली, पण त्या सगळ्या फॅमिलीमध्ये भावंडांच्यात राजकारणात आवड कोणाला होती? शरदराव पवारांना. पहिल्या पिढी, पहिली आबाबाईंची धरली तर दुसरी पिढी, तिसरी पिढी जर आमची धरली, तिसऱ्या पिढीत आम्ही एवढी भावंडं बहिणी सगळी जण आहेत, जवळपास 9 बहिणी आम्ही आणि 6 भावंड, 15 जण आहेत. 15 जणात आवड कुणाला होती? अजित पवारला. तो आला. आता तिसऱ्या पिढीत रोहितला आवड होती, रोहित पुढं आला. आवड, मी पुन्हा सांगतो आवड, असं असतं ते. सुप्रियाला आमच्या पिढीत आवड होती, ती माझ्याबरोबर म्हणजे माझ्यानंतर ती आली. पण तुम्ही खरंच सुरुवातीच्या एका टप्प्यात म्हणजे लोकसभेतली संधी असताना किंवा लोकसभेत गेलेला असताना परत महाराष्ट्रात आला, परत तुमच्या मनात कधी विचार आला की बाबा दिल्लीचं राजकारण असं त्याच्या संदर्भात? कधीच नाही. मला पक्षाने सांगितलं तरी मी म्हणेल की ठीक आहे, तुम्ही दुसऱ्या कुणाला द्या, त्याला पाठवण्याच्या करता आपण सर्वस्व पणाला लावू. परंतु विजयराव, मी तिथलं राजकारण बघितलेलं आहे, ते जरा वेगळ्या प्रकारचंच राजकारण आहे. महाराष्ट्रातलं राजकारण वेगळं आहे. आम्हाला सकाळपासून माणसं, आता तुम्ही बघत होता की मला माणसं त्यांची कामं करणं, त्यांचं समजावून घेणं, त्यांना काही स्पष्ट भूमिकेमध्ये आपली मतं मांडणं वगैरे ह्या गोष्टी आवडतात. त्याच्यामुळे मला महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे, मला दिल्लीच्या राजकारणात अजिबात रस नाही. तर आपण थांबूया इथं. धन्यवाद. अजितदादा पवार यांनी आपल्या सुरुवातच्या प्रवासाबद्दल अत्यंत मनमोकळेपणानं सांगितलेलं आहे. त्यांना मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. आभारी आहे.